बॉलर नेम अंकित. बॉलर नेम अंकित. फक्त ना अंकित कामटी. दुसऱ्या फेरीतील पहिला चेंडू मात्र मैदानात दाखल होत असताना अंकित यांच्याकडनं सामना करेल तो मामा. लेफ्ट हँड फलंदाज. सुरेख टाकलेला चेंडू तितकाच उत्कृष्ट फटका. पहिली धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली आहे, पण थोडीशी गडबड होतीये. एक धाव मध्ये संतुष्ट मानावं लागेल. पाय घसरला, मामा मात्र थोडा ढसळला. पुढचा चेंडू या ठिकाणी सामना करेल तो तुषार रणदिवे. सुरेख टाकलेला चेंडू या ठिकाणी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय थोडा. डॉट स्वरूपात असलेला हा चेंडू. 2 चेंडू आणि 1 धावा. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत या खेळाडूकडनं आपण पाहिलेली आहे. उत्कृष्ट फटका या ठिकाणी. चेंडू मात्र उसळी घेत जाईल. सीमा रेषे पार. 4 धावा. डीजे सुरेख फटका या ठिकाणी आपण पाहायला गेला. संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या पोहोचली ती अवघ्या 5 धावांवरती आता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. सुरेख फटका या ठिकाणी. थोडा फटका फसलाय. पाहूया झेलबाद होईल का. उलटा धावतोय आणि या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण केल्या. ते तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करतात. 2 धावामध्ये संतुष्ट मानावं लागेल. सुरेख फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहतोय भाज्याकडनं, अर्थात तुषार रणदिवे. त्यांना साथ देतो तो मात्र आदित्य जाधव. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक करतील का पाहूया. पुढचा चेंडू. एक चोरटी धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. पुन्हा एकदा 1 धाव मध्ये संतुष्ट मानावं लागेल. सातत्याने आपल्या फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना हा गोलंदाज पाहतोय आपण. शेवटचा चेंडू मैदानात दाखल होतोय. हो, या ठिकाणी रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र डॉट स्वरूपातला. धाव संख्या झाली ती 8 धावा. पुढचा गोलंदाज. बॉलर नेम शुभम गीते. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या टिपल्या गेल्या त्या 8 धावा. अजूनही एकही बळी मात्र घेतला गेला नाहीये, पण तितकीच उत्कृष्ट कामगिरी आपण पाहतोय प्रहार 11 कडनं. तसंच सुंदरची फलंदाजी फटकेबाजी आपण पाहतोय ती मात्र मातोश्री 11 कडनं.
दोन्ही संघ या ठिकाणी तगडे आहेत. दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडू मात्र उपस्थित आहेत. पाहूया तुषार रणदिवेसाठी पहिला चेंडू. फुलटॉस चेंडू होता, भिरकावून दिला, थोडीशी गडबड आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक शेवटी धाव गेले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज बाद होईल. थोडस मिसकम्युनिकेशन, कॉल थोडा चुकला आणि या ठिकाणी मात्र आदित्य जाधवला तंबूच्या आश्रयामध्ये यावं लागेल. पहिला बळी या ठिकाणी मातोश्री 11ला द्यावा लागलाय. आनंदाचा उत्साह मात्र प्रहार 11 मध्ये दिसतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल ते अंकुश लोहार, लेफ्ट हँड फलंदाज. सुरेख गोलंदाजीचे या ठिकाणी प्रदर्शन चालू आहे. क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी. या ठिकाणी पंचाचा इशारा वाईट, अतिरिक्त एक धाव. तुषार रणदिवेसाठी मात्र ही गोलंदाजी विचारपूर्वक असेल, कारण एक बळी मात्र या ठिकाणी गेलाय. रिवर्सचा फटकाचा प्रयत्न होता, मिस झालाय, पण एक चोरटी मात्र धाव घेतलेली. अंकुश लोहर साठी हा पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय, येऊ का नको, जाऊ का नको, आणि या ठिकाणी मात्र फलंदाज पोहोचलाय. काही थोडं मिसकम्युनिकेशन होत आहे. अगदी तू ये मी ये, तू ये मी ये, नुसती धरसोड चालू आहे. या ठिकाणी मात्र एक बळी असाच गेलेला आहे. मातोश्री 11ला सुद्धा काही हद्दीमध्ये थोडं जपून खेळावं लागेल, कारण समोरचा तितकाच मोठा एक संघ आहे. याचं नाव मात्र प्रहार 11 आहे. आणि अजूनही मैदानामध्ये तुषार रणदिवे सारखं एक वादळ मैदानात आहे अजून. अंकुश लोहर साठी पुढचा चेंडू, ओ हो, रिवाजचा प्रयत्न होता, मिस झालेला आहे. एक धाव मध्ये पुन्हा संतुष्ट मानावं लागेल. धावसंख्या पोचली ती 14 धावा आणि चेंडू मात्र झालेत ते 4 चेंडू झाले. ते अजून 2 चेंडू मैदानात दाखल व्हायचे. दुसरी ओव्हर या ठिकाणी चालू आहे. कॅम्प बॉय चषक 2026. ब्लॉक होलचा मारा, तितकाच हेलिकॉप्टर भिरकावून दिला, पण सुंदरचं क्षेत्ररक्षण हे गोलंदाजाकडनं पाहायला भेटतंय. आतापर्यंत तुषार रणदिवेला अडवण्यासाठी ते सक्षम झालेले आहेत, पण पाहूया अजून किती वेळ मात्र त्याला अडवतील. कारण एक मोठं नाव मात्र मैदानात तो खेळतोय, ते म्हणजे तुषार रणदिवे. फुल प्लेनचा चेंडू भिरकावून दिला, तुषार रणदिवेने बॅट खोलली आणि चेंडू मात्र जाईल गरंगळ्यात. सीमा रेषा पार, 4 धावा. पुन्हा एकदा धावांचा फलक मात्र उघडलं गेलं. काही क्षणात असं वाटत होतं की धावा मात्र थोड्या बनल्या नाहीत, थोडं आव्हान जड होईल, पण या ठिकाणी मात्र ते आव्हान थोडं आता
पुन्हा एकदा एका स्थिरावरती आलेला आहे. या ठिकाणी मात्र एक नावाजलेले गोलंदाज आपल्या बरोबर आलेले आहेत, मैदानात दाखल झालेले आहेत, ते म्हणजे आतिश भोसले. खूप कमी वयामध्ये यांनी अनेक टीम्स बरोबर कोलॅप्स केलेले आहेत, खेळलेले आहेत, अतिशय नाव कमवलेलं आहे, ते म्हणजे आतिश भोसले. उत्कृष्ट संघामध्ये खेळलेले आहेत. कॅम्प बॉईज कडनं आपल्या या ठिकाणी दादा सहर्ष स्वागत. अंकुश लोअर साठी पहिला चेंडू. सुरेख टाकलेला चेंडू या ठिकाणी एक धाव मध्ये संतुष्ट मानावं लागेल. चला पुन्हा एकदा सामन्याचा आढावा घेऊया. मैदानात दाखल तुषार रणदिवे अजून संघाकडनं एकतर्फी फलंदाजी करतोय. काही सुरेख फटके त्याने आतापर्यंत खेळले गेलेत आणि प्रहार 11नी सुद्धा त्यांना मात्र थांबून ठेवलं होतं. पण मागच्या आपण ओव्हर्समध्ये पाहिलं, शेवटच्या चेंडूवरती त्यांनी चौकार घेतला. संघाचे धाव फलक मात्र थोडं पुढे सरकले. रिवर्सचा फटका, टोळजंग तडका आहे, चेंडू मात्र जाईल. षटकार 6 धावा. तुषार रणदिवेची ही मोठी खेळी मात्र आता ठरू शकते. ह्या ओव्हर मध्ये मात्र आता धावसंख्या येत राहिले ते कदाचित मात्र ही ओव्हर महागडीही सुरू शकते किंवा सांगता येत नाही. गोलंदाजी सुद्धा कमबॅक होऊ शकतं. सुरेख फटका, टोळजंग तडका, चेंडू मात्र जाईल. या ठिकाणी षटकार 6 धावा. मॅन फ्रॉम पुणे आणि तुषार रणदिवे, क्या बात आहे. दर्जेदार खेळाडू या. चाबूक शॉट या ठिकाणी पाहायला भेटतोय तुषार कडनं. धाव संख्येचं मात्र फलक या ठिकाणी आता उंचावलंय. शिखर मात्र आता पोहोचलंय, गाठलंय कुठेतरी. ही ओव्हर मात्र थोडीशी प्रहार 11ला महागात ठरलेली. या वादळाला मात्र तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही, कारण त्या वादळाकडे मात्र एक्सपिरियन्स आहे. पुन्हा एकदा रिवाचा फटका, एज लागल्याने बाउंड्री या ठिकाणी पाहायला भेटते. चेंडू मात्र घरघर जाईल. सीमा रेषा पार 4 धावा. अशी फटकेबाजी, नेत्र दीपक अशी फटकेबाजी तो करतोय म्हणजे तुषार रणदिवे. धाव संख्या झाली सर 35 धावा. चला पुन्हा एकदा मैदानाचा आढावा घेऊया. धावसंख्येचं मात्र आता शिखर मात्र वरपर्यंत सरकले. डोंगर मात्र आता रचला गेलाय, तो म्हणजे तुषार रणदिवे यांच्याकडनं. सुरेख फटकेबाजी या ठिकाणी पाहायला भेटते. पुन्हा एकदा चेंडू खेळेल तो तुषार रणदिवे. कमबॅकचा प्रयत्न होता, मिस टाइम फटका. चेंडू मात्र या ठिकाणी हवे ते पाहूया झेल बाद होईल का. आणि या ठिकाणी मात्र हो थोडीशी गडबड, झेल मात्र सुटलाय. हा झेल मात्र आता तुम्ही सोडलेला आहे, तो महागात ठरेल का हे आपल्याला आता पुढच्या ओव्हर मध्ये समजेल. अंकुश लोहार मात्र मैदानात दाखल आहे अजून. अंकुश लोहार मात्र हा एक खूप ओल्ड खेळाडू आहे, जुना खेळाडू आहे. त्याला सुद्धा मात्र एक्सपिरियन्स आहे. आणि ही गोलंदाजीची जी शैली आपण तुम्ही पाहू इच्छितो ही मैदानात अजून चालू आहे. फक्त ही ओव्हर आताची मात्र या ठिकाणी थोडी महाग गेलेली आहे, पण ह्याच्या आधीच्या त्या 2 ओव्हर होत्या त्या मात्र चांगल्या उत्कृष्ट गेल्या. अंकुश साठी पुढचा चेंडू, मिस टाइम फटका होता. या ठिकाणी मात्र एक धाव मध्ये संतुष्ट घ्यावे लागेल.
18 चेंडूची खेळी मात्र या ठिकाणी समाप्ती झालेली आहे आणि धाव संख्या झाल्या त्या मात्र 37 म्हणजे 37 धावा. मागच्या ओव्हरमध्ये काय नेत्रदीपक मात्र ते फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया अंकुश लोहार आपल्या संघासाठी आता काय करतोय. अजूनही मात्र अंकुश लोहारची जी फलंदाजी आहे ती मात्र आपण या ठिकाणी अजून पाहिलेली नाहीये. अजूनही मात्र त्याचे हात बांधले ते. बॉलर नेम अमोल सर. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी एक चोरटी धाव मात्र घेतले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय पण नाही संतुष्ट मानावला गेला एक धावेमध्ये. अमोल सरांची मात्र ही हुशारी अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. ब्लॉक होलचा मारा जो टाकला गेला. चेक 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 चेक. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. आले का आवाज. हॅलो हॅलो. चेक चेक चेक. हाय ओके. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी मात्र तुषार रणदिवे बाद होत असताना संघाला मोठा धक्का. सुरेख गोलंदाजी अमोल सरांकडे या ठिकाणी पाहायला भेटतीये. आकूट टप्प्याची ही गोलंदाजी आपण पाहतोय अमोल सरांकडनं. चांगली कामगिरी करत असताना मात्र तुषार रणदिवेनी आपल्या ठिकाणी विकेट दिलाय, बळी दिलाय. यांना मात्र तंबूच्या आश्रयमध्ये परत यावे लागेल. प्रहार 11 ह्या संघाने उत्कृष्ट कमबॅक केलाय. पाहूया पुढं काय होतंय. नवीन फलंदाज मात्र मैदानात दाखल होतोय. नवीन फलंदाज मात्र मैदानात दाखल होत आहेत ते म्हणजे किरण बेरड. टेनिस क्रिकेट मध्ये एक मोठं नाव मात्र त्यांचं सुद्धा आहे. सामना करतील ते अमोल सरांचा. पहिला चेंडू ब्लॉक होलचा मारा भिरकावून दिलाय. एक धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र एक धाव मध्ये संतुष्ट मानावा लागेल. या ओव्हर मध्ये मात्र जरा धावा कुठेतरी मात्र थोड्या थांबवल्या गेल्या. ते सुरेख गोलंदाजी मात्र अमोल सरांकडनं पाहताना ब्लॉक होलचा मारा भिरकावून दिला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. पुन्हा एकदा एक धाव मध्ये संतुष्ट मानावं लागतं. उत्कृष्ट फटका या ठिकाणी. फटका सजलाय. चेंडू मात्र जाईल थेट सीमा रेषा पार. 6 धावा. आतापर्यंत चांगली चाललेली गोलंदाजी टप्पा थोडासा भरकटला. चुकीच्या चेंडू मध्ये मात्र समाचार घेत असताना फलंदाज किरण बेरड. धावसंख्या झाली ती 47 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. चेंडू मात्र झालेत ते 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू मैदानात होईल. सुरेख फटका या ठिकाणी झेल होईल का. एक धाव मध्ये संतुष्ट मानावा लागेल.
दोन्ही संघांना आम्ही सांगू इच्छितो की सामना हा फक्त 30 चेंडूंचा राहील, याची दखल घ्या. म्हणजे 5 ओव्हरचा राहील. शेवटची ओव्हर मात्र मैदानात दाखल होतीये. किरण बेरड आणि अंकुश लोहार या ठिकाणी मात्र मैदानात उपस्थित. सुरेख गोलंदाजी मात्र आपण पाहिली अमोल सरांकडनं. नेत्रदीपक अशी गोलंदाजी यांनी या ठिकाणी केलेली आहे. धावांचा जो डोंगर जो वर चढला होता त्याला मात्र कुठेतरी स्थगिती दिली गेलेली आहे. माझ्या मते अमर भाऊ गोलंदाजी करतात आहे. अमर भाऊ ना, अमर अमर हा अमर गोरे. एक मोठं नाव अमर गोरे. सामना करेल तो किरण बेरड. सुरेख फटका या ठिकाणी मात्र डोक्यावरनं चेंडू जाईल घनगळ्यात, सीमा रेषा पार. 4 धावा. सुरेख फटका या ठिकाणी मात्र खेळलाय. पुन्हा एकदा धावसंख्या वाढवते, धावसंख्या पोचते ती मात्र 52 धावा झाल्या. पुढचा चेंडू किरण बेरड साठी अमर गोळे यांचा शफल होऊन मारण्यात आला. या ठिकाणी मात्र स्वतःला जागा बनवली आहे. चेंडूला मात्र फक्त वळण दिलं आणि चेंडू मात्र जाईल थेट सीमा रेषा पार. 4 धावा. दोन चेंडू आणि 2 चौकार. चौकाराची मात्र या ठिकाणी हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटेल का, या ठिकाणी आपण पाहूया. पुन्हा एकदा सामना करेल तो किरण वर्सेस अमर. ही जुगलबंदी मात्र पाहायला भेटते आपल्याला मैदानामध्ये. तिसरा चेंडू किरण साठी. फुल प्लेनचा चेंडू गॅप मध्ये मारलाय. या ठिकाणी मात्र चेंडू जाईल 2 धावेसाठी. हॅट्रिक हुकली आहे पण 2 धावेमध्ये संतुष्ट मानावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये मात्र 10 धाव्या टिपल्या गेल्या. ते सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा टप्प्यावर पाहायला भेटली. चांगलं कमबॅक मात्र अमर सरांकडनं पाहायला भेटलेले. सुरेख फटका सजलाय. चेंडू मात्र जाईल सर. 4 धावा. सुरेख फलंदाजी पुन्हा एकदा. धावांचा डोंगर मात्र या ठिकाणी वाढलाय. पातळी आता मात्र त्याची उंचावलेली आहे. ही ओव्हर मात्र कदाचित थोडी महागडी ठरलेली आहे. पुन्हा एकदा सामना करेल तो किरण बेरड. पंच वाईट, अतिरिक्त 1 धाव. सुरेख फटका किरण बेरडचा. फटका सजलाय. चेंडू मात्र जाईल षटकार. 6 धावा. ही ओव्हर मात्र महागडी ठरली. या ओव्हर मध्ये मात्र अतिरिक्त धावा जास्त आल्या, षटकार आले, चौकार पाहायला भेटले. धावसंख्येची मात्र आता उसळी झालेली आहे. पाहूया अमर सर आता काय करतील. अमर सरांचा पुढचा चेंडू किरण साठी. किरण वर्सेस अमर. फुल षटकार. सुरेख फटका या ठिकाणी मात्र खेळला तो किरण बेरडने.
मातोश्री इलेव्हनने आता आव्हान दिले ते मात्र 75 आले, 76 रनचं जिंकण्यासाठी आव्हान दिलेले 75 धावा झालेले ते 76 करायचा दादांना तुम्हाला, ते म्हणजे प्रहार इलेव्हन संघाला. 30 चेंडू आणि 76 धावा. या ठिकाणी मात्र आव्हान मात्र अवघड आहे, पण पाहिलं तसं तर क्रिकेटमध्ये काही अवघड सोपं हे गणित राहिलेलं नाही, कारण क्रिकेट मात्र जर तर वर राहिलेलं नाही. प्रहार इलेव्हन मध्ये सुद्धा मोठे दिग्गज खेळाडू मात्र मैदानात उपस्थित आहेत. फलंदाज आहेत, काही ऑलराऊंडर्स आहेत त्यांच्यामध्ये. आठवणींचा उजळणीचा आढावा घेत असताना मात्र आतिश भोसले या ठिकाणी बसले. मिस्टर नॉट आउट यांच्याकडनं आठवणीचा उजळणी घेत असताना आतिश भोसले आपण पाहू इच्छितो.
हे स्कोरर कुठे आहे आपला? किती झाले स्कोर? नवीन फलंदाज बाळा. विष्णू. आणि झेल वाद झालेत ते फलंदाज.